नमस्कार. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीला चुकूनही शिवलिंगावर या वा 5 वस्तू अर्पण करू नका. येऊ शकतात वाईट दिवस. महाशिवरात्रीला अवघे काही दिवस बाकी आहे. भगवान शंकराचे भक्त महाशिवरात्रीची आवर्जून वाट पाहत असतात. महाशिवरात्रीला महादेव आणि माता पार्वतीने मनोभावी पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होते असं म्हटलं जातं. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीला काशी आणि देशभरातील विविध ठिकाणी मनोभावे शिव पार्वतीची पालखी काढण्यात येते. महाशिवरात्रीला पूजा केल्याने शंकर आणि माता पार्वतीची विशेष कृपा प्राप्त होते. तसेच वैवाहिक जीवनात गोडी बनून राहते. तसेच महाशिवरात्रीला व्रत केल्यास तरुणींना अपेक्षित वर प्राप्त होतो. तरुणींच्या वैवाहिक आयुष्यात सुख नांदतं. या निमित्ताने महाशिवरात्रीला महादेवाची पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करणं लाभदायक ठरते हे जाणून घेऊयात. तसेच महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्ताबाबत जाणून घेऊया. महाशिवरात्री पूजा मुहूर्त. पंचांगानुसार फाल्गुनमधील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला 26 फेब्रुवारी सकाळी 11:08 सुरुवात होईल. तर चतुर्दशी समापन 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 होईल. तर महाशिवरात्री व्रत 27 फेब्रुवारीला उपवासाचे पदार्थ खाऊन पूर्ण केला जाईल. सकाळी 6:49 ते सकाळी 8:54 ही वेळ व्रत पूर्ण करण्यासाठी उत्तम ठरेल. महाशिवरात्रीला दुर्लभ संकेताचे 3 राशींचं भाग्य बदलणार. भोलेनाथाची कृपा दृष्टी राहणार. दरम्यान महादेवांच्या पूजा करताना नक्की कोणत्या मंत्राचा जप करावा याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहेत. मात्र पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करायला हवे हे जाणून घेऊयात. महादेवाची पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करावा त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. कर्पूर गौरव करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयानिलिंदे भवम भवानी सहित नमामि. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वाकबिंदीबंधनाम मृत्युज्योतिर्मातृतात. ओम महादेवाय विघ्ने रुद्रमूर्तीये धीमहि तन्न शिव प्रचोदयात. ओम पार्वती पते नमः. ओम नमः शिवाय. असं म्हटले जाते की भगवान शिव यांच्या भक्ताच्या भक्तीने प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित आशीर्वाद देतात. म्हणूनच त्यांना भोलेनाथ असेही म्हणतात. फाल्गुन महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी खूपच शुभ मानला जातो. कारण या महिन्यात येणारी महाशिवरात्र भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी खूप खास मानली जाते. महाशिवरात्रीला भोलेनाथांची पूजा होते. यासाठी भक्त शिवलिंगावर अनेक वस्तू अर्पण करतात. परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्या 5 वस्तू अर्पण करणे टाळावे हे जाणून घेऊया. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर चुकूनही तुळशीचे पाने अर्पण करू नयेत. होय, असे मानले जाते की तुळशीचा पती जालंधराचा वध भगवान शिवशंकर यांनी केला होता. याशिवाय आई तुळशी ही देवी लक्ष्मीचे रूप आहे. याच कारणामुळे शिवलिंगावर तुळशी अर्पण करणे टाळावे. धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्री दिवशी शिवलिंगावर नारळ किंवा नारळाचे पाणी अर्पण करू नये. नारळ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशा परिस्थितीत शिवलिंगावर नारळ अर्पण करू नये. भगवान शिवाच्या पूजेत तांदळाचा विशेष महत्त्व असले तरी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तुटलेले तांदूळ अर्पण करू नये. असे मानले जाते की तुटलेले तांदूळ कोणत्याही देवाला किंवा देवीला अर्पण करू नयेत. शास्त्रीय मान्यतेनुसार भगवान शिवाला कुंकू अर्पण करू नये. या संदर्भात असे मानले जाते की भगवान शिव पृथ्वीवर योगासनात राहतात आणि कुंकाचा वापर सजावटीसाठी केला जातो. म्हणून शिवलिंगावर कधीही कुंकू अर्पण करू नये. शुभ किंवा अशुभ कार्यात हळदीचा वापर करणे शुभ मानले जाते, कारण ते शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर हळद अर्पण करणे टाळावे. तांब्याच्या कलशातून शिवलिंगाला दूध का अर्पण करू नये जाणून घ्या. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्यासोबतच शिवलिंगाची पूजा करण्याचा विशेष महत्त्व दिले जाते. शिवलिंगाची पूजा करताना अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात. यापैकी एक म्हणजे दूध. भक्तगण शिवलिंगावर सर्वात जास्त दूध अर्पण करतात. ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार तांब्याला हिंदू धर्मात शुद्ध धातू मानले जाते. तांब्याच्या वस्तूत तुम्ही काहीही ठेवल्यास ते वस्तूची पवित्रता सर्वाधिक राखते. तसेच दूध एक असा पदार्थ आहे तो जवळपास प्रत्येक पूजा कार्यात वापरला जातो.
घरात कोणतीही धातूची वस्तू जसे तांबे, पितळ, सोने, चांदी इत्यादी आणल्यानंतर ते प्रथम दुधाने धुतले जाते, कारण दुधात वस्तूची नकारात्मकता काढण्याचा एक आश्चर्यकारक गुणधर्म असतो. परंतु तरी देखील तांब्याच्या कलशातून शिवलिंगावर दूध अर्पण करण्यास मनाई केली जाते. याच्या मागचं कारण देखील दुधाच्या दिव्य शक्तीशी जोडलं आहे. दूध कोणत्याही वस्तूमधून नकारात्मकता खेचून घेतं. अशाच प्रकारे तांब्याच्या कलशाच्या आसपास कोणतीही अशुद्धता असेल तर तांब्याच्या भांड्यात दूध भरवल्यानंतर त्याची अशुद्धता त्या भांड्याच्या आसपास एकत्रित होते. परिणामी त्या तांब्याच्या कलशात असलेले दूधसुद्धा नकारात्मकता आणि अशुद्धतेमुळे अपवित्र होते. त्यानंतर हे दूध शिवलिंगावर अर्पण करण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे असेही म्हटले जाते की तांब्याच्या कलशातील दूध दारू समान मानले जाते. त्यामुळे तांब्याच्या कलशातून शिवलिंगावर दूध अर्पण केले जात नाही. तुम्हाला जर हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.